नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे टेक सेतू या आपल्या मराठी टेक चॅनलमध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला रोजच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या टेक्निकल समस्या आणि त्यांच्यावरचे उपाय सांगतो. तर आज आपण असाच एक प्रॉब्लेम बघणार आहोत, जो म्हणजे कॉल ड्रॉप. कॉल ड्रॉप म्हणजे तुम्ही काही महत्त्वाच्या कॉलवरती बोलत असता किंवा कोणत्याही कॉलवरती जर तुम्ही बोलत असता आणि अचानकमध्ये तुमचा कॉल ड्रॉप होतो, कॉल अचानक कट होतो. तर याच्यामागे खूप कारणं असू शकतात आणि ती कारणं काय आहेत नक्की आणि त्याच्यावरचे उपाय काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. तर कॉल ड्रॉप होण्यामागे म्हणजे कॉल कट होण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे कमजोर नेटवर्क. जर तुम्ही मोबाईलचं नेटवर्क बघितला तर तिथे 4 किंवा 5 काड्या असतात. जर नेटवर्क वीक असेल किंवा कमजोर असेल तर तिथे हळूहळू ते नेटवर्क कमी होत जातं. तुम्हाला 1 काडी किंवा 2 काडी दिसेल. जर असं कमजोर नेटवर्क असेल तर तुमचा कॉल बरोबर लागणार नाही. लागला तरी त्याच्यावरती आवाजसुद्धा बरोबर येणार नाही किंवा अचानक कॉल कट होऊ शकतो. तर कमजोर नेटवर्क असण्याचं कारण असू शकतं की तुम्ही एकदम दुर्गम भागामध्ये राहताय, गावामध्ये राहताय किंवा जरी तुम्ही शहरामध्ये राहत असलात तर काय होतं की आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या बिल्डिंग्ज असतात, चाळी असतात. म्हणजे एवढ्या भिंती जास्त तेवढं नेटवर्क वीक होत जातं. त्याच्यामुळे जर तुमची बिल्डिंग किंवा तुमचं घर एखाद्या कोपऱ्यामध्ये असेल आणि तुमच्या आजूबाजूला खूप सारी घरं असतील, बिल्डिंग्ज असतील, तर तुम्हाला तिथे कमजोर नेटवर्क भेटेल. आणि याच्यावरती एकच सोल्युशन आहे, म्हणजे तुम्हाला त्या एरियामध्ये बाहेर पडूनच कॉल करावा लागेल किंवा उंचावरती जाऊन जिथे जास्त घरं नाहीत किंवा जास्त भिंती नाहीत अशा ठिकाणावरून तुम्हाला कॉल करावा लागेल. तर आपण आता दुसरा प्रॉब्लेम बघूया, ज्यामध्ये तुमच्या मोबाईलचं नेटवर्क तर तुम्हाला फुल दिसेल पण कॉल लागणार नाही किंवा कॉल कट होतो. तर नेटवर्क फुल आहे म्हणजे नेटवर्क तर आहे तुमच्या मोबाईलला, पण त्या नेटवर्कवरती लोड खूप जास्त आहे. आता समजा एखाद्या ठिकाणी काहीतरी कार्यक्रम चालू आहे किंवा रेल्वेचं स्टेशन आहे किंवा एखाद्या क्रिकेट मॅचचं स्टेडियम आहे. तिथे खूप सारे लोक एकाच वेळी जमा झालेली असतात आणि अनेक लोक एकाच वेळी जर कॉल लावत असतील तर त्याच्या जवळजवळ असणारा टॉवर असतो त्याच्यावर लोड वाढतो आणि त्याच्यामुळे सगळ्यांचे कॉल एकाच वेळी लागत नाहीत आणि लागला तरी कट होतो. आता आपण तिसरा प्रॉब्लेम बघूया, जो असतो तुमच्या फोनवर असणारी चुकीची सेटिंग. जर तुम्ही फोनच्या सेटिंगमध्ये गेलात तर तुम्हाला तिथे अनेक सेटिंग दिसतील, म्हणजे विवो वायफाय, विवो LTE किंवा विवो NR अशा सेटिंग्स दिसतील. विवो LTE म्हणजे 4Gवर कॉल, विवो NR म्हणजे 5G नेटवर्कवरती कॉल आणि विवो वायफाय म्हणजे वायफाय नेटवर्कवरतून तुमचा कॉल जाणार. आता जर तुम्ही विवो LTE चालू नसेल केलं तर तुमचा कॉल हा फक्त 2G किंवा 3G नेटवर्कवरतीच जाईल आणि जर ते नेटवर्क अवेलेबल नसेल तर तुमचा कॉल लागणार नाही. म्हणून तुम्हाला ट्राय करून बघायचं आहे विवो LTEवरती जाऊन, म्हणजे 4Gवरती तुमचं नेटवर्क चांगलं असेल तर विवो LTE चालू करा, म्हणजे 4Gवरून तुमचा कॉल लागेल आणि त्या कॉलची क्वालिटीसुद्धा चांगली असते. आणि समजा तुमच्या फोनवरती विवो NR चालू आहे, म्हणजे व्हॉइस ओव्हर NR म्हणजेच 5G, पण जर तुमच्या फोनला तिथे 5Gचं नेटवर्कच नसेल तर तिथे तुम्हाला चांगली कॉल क्वालिटी भेटणार नाही आणि कॉलसुद्धा ड्रॉप होऊ शकतो. त्याच्यामुळे जर नेटवर्क वीक असेल तिथे 5Gचं तर विवो NR बंद करा. आणि जर तुमचं 4G किंवा 5G दोन्ही नेटवर्कसुद्धा चांगले चालत नसतील तर तुम्ही विवो वायफाय चालू करू शकता, म्हणजे व्हॉइस ओव्हर वायफाय. ही सेटिंग चालू केला तर वायफायवरून तुमचे कॉल जातील. पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की तुमच्या वायफायचं नेटवर्कसुद्धा तेवढं चांगलं असायला हवं. कधीकधी काय होतं की तुमच्या मोबाईलवरती व्हॉइस ओव्हर वायफाय ही सेटिंग चालू असते आणि तुमच्या वायफायचं नेटवर्क स्लो चालत असतं किंवा त्या वायफायला खूप सारे डिव्हायसेस कनेक्टेड असतात. त्याच्यामुळे जरी तुम्ही कॉल लावायला गेलात विवो वायफाय या सेटिंगवरून तर कॉलची क्वालिटी खूप खराब भेटते, आवाज खूप वेळा ब्रेक होतो आणि कॉलसुद्धा कट होऊ शकतो. त्यामुळे जर विवो वायफाय चालू ठेवून जर तुमचा फोन कट होत असेल तर ती सेटिंग तुम्ही लगेच बंद करून टाका आणि मोबाईलच्या नॉर्मल 2G, 3G, 4G किंवा 5G नेटवर्कवरून कॉल ट्राय करा. चौथा प्रॉब्लेम आपण बघूया की तुम्ही ट्रॅव्हल करताना तुमचा कॉल खूप वेळा ड्रॉप होतो. तर त्याच्यामागे एक मेन कारण आहे की जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करत असता, तुम्ही एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जात असता जास्त स्पीडमध्ये, तेव्हा तुमच्या मोबाईलचा नेटवर्क टॉवर हा बदलत असतो. तर प्रत्येक नेटवर्क टॉवर तुम्हाला सेमच नेटवर्क प्रोव्हाइड करेल असं नाही. 5Gचे टॉवर्स हे तेवढे जास्त नाही आहेत सध्या अवेलेबल. त्याच्यामुळे जर तुम्ही 5G नेटवर्कवरती असाल आणि कॉल लावलात आणि तुम्ही ट्रॅव्हल करता करता दुसऱ्या टॉवरच्या रेंजमध्ये गेलात आणि तुमचा कॉल 5Gवरून 4Gवरती ड्रॉप झाला तर तुमचा कॉलसुद्धा कट होऊ शकतो. आता आपण पाचवा प्रॉब्लेम बघूया, जो म्हणजे हार्डवेअर डिफेक्ट. जरी सर्व काही सॉफ्टवेअरमध्ये व्यवस्थित असेल तरीसुद्धा हार्डवेअरमध्ये काही डिफेक्ट असू शकतात. जसं की तुमच्या फोनचा नेटवर्क अँटेना खराब झालेला असू शकतो. जर तुमचा सिम कार्ड खूपच जुना असेल आणि खराब झालेला असेल तर तुम्ही त्या कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन नवीन सिम कार्ड बनवून घेऊ शकता. आणि तुम्हाला जर तुमच्या नेटवर्कची सिग्नल स्ट्रेंथ चेक करायची असेल तर प्ले स्टोअरवरती नेट मॉन्स्टर किंवा
ओपन सिग्नल या ॲप्सवरती तुम्ही तुमच्या मोबाईलची सिग्नल स्ट्रेंथ चेक करू शकता. आपल्याला कोणत्या एरियामध्ये किती नेटवर्क चांगलं भेटतंय ते तपासून तुम्ही कॉल लावू शकता. आणि अजून एक सोपं सोल्युशन आहे ते म्हणजे एअरप्लेन मोड वापरणं. तुम्ही एअरप्लेन मोड थोड्या वेळासाठी चालू करा आणि परत थोड्या वेळाने बंद करा. याने काय होईल, तुमचं नेटवर्क रिसेट होईल आणि तुमचा जो सर्वात जवळचा नेटवर्क टॉवर असेल त्याला तुमचं सिम कनेक्ट होईल. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन की तुम्ही नेटवर्क सिग्नल बूस्टर ॲप्स जे प्ले स्टोअरवरती अवेलेबल असतात ते अजिबात वापरू नका. ते तुमच्या नेटवर्कवरती अजून लोड वाढवतात, त्याच्यामुळे तुमच्या कॉलची क्वालिटीसुद्धा खराब होऊ शकते. आणि हे सर्व उपायसुद्धा ट्राय करून जर तुमच्या मोबाईलचं नेटवर्क सुधारत नसेल तर तुम्ही त्या सिम कार्ड कंपनीच्या कस्टमर केअरला कॉल करून सांगू शकता की माझ्या नेटवर्कमध्ये हा प्रॉब्लेम आहे. मग ते काही तुम्हाला सोल्युशनसुद्धा प्रोव्हाइड करतील. तर ते सोल्युशनसुद्धा नाहीच चालले तर तुम्ही तुमच्या एरियामध्ये कुठल्या सिम कार्डला चांगलं नेटवर्क आहे ते तपासा. त्या कंपनीमध्ये तुमचा सिम कार्ड तुम्ही पोर्ट करू शकता मोबाईल नंबर सेम ठेवून. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला पुढच्या कोणत्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. आणि अशाच अनेक उपयोगी व्हिडिओजसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.